राज्यातील भ्रष्टाचार विरोधी कारवाईला मोठा ब्रेक बसला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात 2018 मध्ये समाविष्ट झालेल्या कलम 17 मुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साधी चौकशी देखील शासनाच्या मंजुरीशिवाय सुरू करू शकत नाही. परिणामी राज्यात सध्या 374 प्रकरणांमध्ये आरोपी सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी अद्याप सुरूच झालेली नाही. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मिळवलेल्या माहितीनुसार या प्रकरणांमध्ये 220 प्रकरणे राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर 154 प्रकरणे इतर सक्षम प्राधिकरणांकडे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे यातील तब्बल 369 प्रकरणे 3 महिन्यांहून अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. भ्रष्टाचार विरोधी विभागातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार तक्रार प्राप्त झाल्यानंतर सामान्यतः विभागात प्राथमिक चौकशी केली जाते. यामध्ये तथ्य आढळल्यास गोपनीय चौकशीसाठी सरकारकडे मान्यता मागितली जाते. मात्र 17 कलमानुसार आता कोणतीही चौकशी सुरू करण्याआधीच सरकारची मंजुरी बंधनकारक झाल्यामुळे विभाग पूर्णपणे हतबल झाला आहे. प्रलंबित प्रकरणांमध्ये सर्वाधिक 88 प्रकरणे नगरविकास विभागाशी संबंधित आहेत. त्याखालोखाल महसूलचे 60, ग्रामीण विकासचे 52, सार्वजनिक बांधकामचे 32, गृहचे 21 आणि उद्योगचे 19 या सर्व विभागांचे प्रकरणे आहेत. तसेच अभियोगपूर्व मंजुरीचीही 373 प्रकरणे अजून सरकारच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये गृह विभागाचे सर्वाधिक 78 प्रकरणे आहेत. 2018 मध्ये कलम 17 कायद्यात समाविष्ट करताना प्रामाणिक अधिकाऱ्यांवर विनाकारण अन्याय होऊ नये हा उद्देश सांगण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या तरतुदींचा लाभ भ्रष्ट अधिकारी घेऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भ्रष्टाचार रोखणाऱ्या यंत्रणांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कुंठित झाली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.